इगो मीडियावरती एवढी मेहरबानी का? मनसेनं या निमित्तानं आता सवाल उपस्थित केलाय। मनसे प्रवक्ते मनोज चव्हाण यांनी हा सवाल उपस्थित केलाय। सरकारी जमीन होती, पोलीस क्वार्टर होणं अपेक्षित होतं असं मनसेचं म्हणणं आहे। होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी घेतली गेली का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। इगो मीडियावरती एवढी मेहरबानी का केली गेली असा सवाल मनसेनं या निमित्तानं उपस्थित केलाय। मनसेचे प्रवक्ते मनोज चव्हाण यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। तर सरकारी जमीन होती, पोलीस क्वार्टर होणं अपेक्षित होतं, मात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी कशी काय दिली गेली असा प्रश्न मनसेनं या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। घाटकोपरमधल्या या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे, बरेच जण जखमी आहेत, जखमींवरती उपचार सुरू आहेत, त्यामुळे या संदर्भातले चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। माझे सहकारी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, घाटकोपरमधल्या या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं होर्डिंग्स उभारले जातात, त्याला परवानगी दिली जाते की नाही, आणि परवानगी नसताना सुद्धा कशा प्रकारे मग उभारले जातात, याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष का केलं जातं? या दुर्घटनेमुळे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। तृप्ती, सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांपासून एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय। होर्डिंग तर नंतर आलं या ठिकाणी, मात्र हा पेट्रोल पंपच अनधिकृतरित्या उभारण्यात आला अशा प्रकारचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सरचिटणीस आहेत, प्रवक्ते आहेत, मनोज चव्हाण यांच्या माध्यमातून केला जातोय। याबाबत फक्त आरोप करण्यात आलेला नाही, तर याचा लेखी पाठपुरावा सुद्धा साधारण 2 वर्षांपासून या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केला जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आरोपाचा जर आपण बघितलं तर हा एक भाग झाला या पेट्रोल पंपासंदर्भात, मात्र राज्याच्या 2022च्या हिवाळी अधिवेशनात देखील तत्कालीन विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून देखील हा प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित करण्यात आला होता। लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो भूखंड होता, या भूखंडावरती पोलीस हेडक्वार्टर किंवा पोलीस वसाहत होणं अपेक्षित होतं। दुसऱ्या कुठल्याही कामासाठी या भूखंडाचा परस्पर वापर करणं हे त्यावरती निर्बंध होते। असं असतानाही तत्कालीन पोलीस महासंचालक, रेल्वे पोलीस विभाग यांच्या माध्यमातून भारत पेट्रोलियम सोबत परस्पर करार करण्यात आला, आणि भारत पेट्रोलियम सोबत ज्यावेळी परस्पर करार झाला त्यावेळी हा सगळा मुद्दा हा विधिमंडळात देखील गाजला। त्यावेळेचे मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात एक कमिटी नेमून चौकशीचं आश्वासन देखील दिलं होतं, मात्र ही चौकशी झाली नव्हती। त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक पत्र लिहिलं। साधारण गेल्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये हे पत्र लिहून विधिमंडळाच्या तत्कालीन ज्या सभापती होत्या नीलम गोरे यांना आठवण करून देण्यात आली की तुम्ही अशा पद्धतीचं तुमच्या विधिमंडळात कमिटीचं नेमण्यासंदर्भात जाहीर झालं होतं, मात्र ते होऊ शकलं नाही। जर कमिटी नेमली असती, या पेट्रोल पंपासंदर्भात योग्य निर्णय झाला असता, तर या ठिकाणी पेट्रोल पंप अनधिकृत आणि इतरही बाबी ज्या अनधिकृत आहे हे स्पष्ट झालं असतं आणि कारवाई झाली असती। आपण जर बघितलं तर गव्हर्नमेंटनी हे होर्डिंग अनधिकृत आहे त्यांना महानगरपालिकेने नोटीस देखील दिली होती, मात्र सगळ्यात महत्त्वाचं अधिकाऱ्यांच्या ज्या बोटचेपी भूमिका आहे यावरही देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे। एखादी अनधिकृत झोपडी असेल, एखादा अनधिकृत फूड स्टॉल असेल, यावरती कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचं सगळं प्रशासन, सगळी यंत्रणा ही महानगरपालिकेच्या गाड्यांसह दाखल होते, ती झोपडी तोडली जाते, त्यासोबतच एखादा अनधिकृत फूड स्टॉल असेल तर तो उचलून नेला जातो। मात्र अशा पद्धतीच्या मोठमोठ्या ज्या गोष्टी असतात ज्यांनी खरोखर लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याकडे मात्र महानगरपालिकेचे अधिकारी असतील, रेल्वे पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील, यांचं धोरण देखील बोटचेपी भूमिका असंच म्हणता येईल। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्याबाबत आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरोप करते, दुसरीकडे हा विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित झाला। आणि होर्डिंग आपण बघतो, होर्डिंगसाठी जी ठिकाणं निवडली जातात ती ठिकाणं अशा पद्धतीने निवडली जातात की ज्या ठिकाणी लोकांची ये-जा जास्त असेल। स्वाभाविकच मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरामध्ये हा पेट्रोल पंप उभारण्यात आला, ज्याला आपण अनधिकृत म्हणतोय असा आरोप केला जातोय, आणि हे मान्य देखील झालं होतं विधिमंडळामध्ये। त्या ठिकाणी लोकांची ये-जा जास्त होते, गाड्या पेट्रोल भरायला जास्त येतात, आणि अशातच हे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या सगळ्या चाकरमान्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जावं यासाठी असे बडे बडे होर्डिंग्स उभारले जातात, मात्र याची देखील परवानगी घेतली जात नाही। इगो मीडिया संदर्भात आरोप केला जातो, या पेट्रोल पंपासंदर्भात आरोप केला जातोय। जरी एखाद्या वेळी गृह विभागाची ही जमीन होती, मात्र ही जमीन
पोलीस महासंचालकांच्या अखत्यारीत, त्यासोबतच रेल्वे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होती. तर त्यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून गृह विभागाला पाठवणं अपेक्षित होतं. गृह विभागाने या ठिकाणी आम्हाला पेट्रोल पंप उभारायचा आहे असा पद्धतीचा प्रस्ताव महसूल विभागाला पाठवून त्यांची परवानगी घेऊन हा पेट्रोल पंप उभारणं अपेक्षित होतं. मात्र जी माहिती आपल्यासोबत समोर उपलब्ध झालेली आहे 2022च्या हिवाळी अधिवेशनानुसार, यासोबतच मनसेने गेल्या वर्षी जून महिन्यात विधिमंडळाला पाठवलेल्या पत्रानुसार जी माहिती उपलब्ध झालेली आहे, यानुसार ह्या पेट्रोल पंपासंदर्भात योग्य ती नियम आहेत, योग्य ते प्रोटोकॉल्स फॉलो केले गेले नाहीत आणि परस्पर पोलीस महासंचालक, रेल्वे पोलीस आणि भारत पेट्रोलियम यांनी हा अनधिकृत पेट्रोल पंप उभा केला. अनधिकृत पेट्रोल पंपावर अनधिकृत होर्डिंग्ज उभे करण्यात आले आणि त्यामध्ये आता अधिकृतरित्या 14 लोकांचा बळी गेला. त्यामुळं जितकं आपण जर बघितलं होर्डिंगचा वेंडर महत्त्वाचा, कंत्राटदार यामध्ये दोषी आहे, तितकंच जे अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप उभारण्यासाठी परवानगी दिली आणि ज्या अधिकाऱ्यांकडे एक कमिटी नेमून याबाबतची चौकशी करण्याचे आदेश स्वतः विधिमंडळामध्ये देण्यात आले होते, त्या अधिकाऱ्यांची कमिटी देखील तितकीच या सगळ्या संदर्भात दोषी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तृप्ती. त्यामुळे आता हा मुद्दा फक्त आणि फक्त होर्डिंग संदर्भातच महत्त्वाचा नाही, तर अशा अनेक जागा आहेत ज्या वेगवेगळ्या ऑथॉरिटीजच्या अखत्यारीत आहे, मात्र त्यामध्ये योग्य ते प्रोटोकॉल्स, योग्य ते नियम फॉलो केले जात नाही ते आणि नियम डावलून परवानग्या दिल्या जातात आणि अशा अनधिकृत व्यवसाय उभे राहतात. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जरी पोलीस महासंचालकांनी या पेट्रोल पंपाची परवानगी दिली असेल, पण हा पेट्रोल पंप चालवणार कोण, यातनं येणाऱ्या उत्पन्नातनं काय केलं जातं हे देखील अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या निमित्ताने असे अनेक प्रश्न अक्षय उपस्थित झालेले आहेत आणि मनसेने सुद्धा या संदर्भातले महत्त्वाचे आरोप केले. ज्या पद्धतीने तू सुद्धा सांगितलं की या संदर्भातला मुद्दा आधीच मनसेने उपस्थित केलेला होता आणि आता सुद्धा मनसे प्रवक्ते मनोज चव्हाण यांनी या संदर्भातले आरोप केले आणि तेच सध्या एनडीटीव्ही मराठीवरती थेट आपल्यासोबत जोडले गेलेत. मनोज चव्हाण, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. माझा पहिला प्रश्न हा आहे की आपण नेमका काय आरोप केलेला आहे? नाही, कसं आहे, मी आता अक्षयचं ऐकत होतो. अक्षय जे बोलला ते इतकं म्हणजे अत्यंत 100% बरोबर होतं. वास्तविक आता कुठून सुरुवात करायची? कालचं प्रकरण खूप दुर्दैवी आहे आणि यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या, विशेष करून ज्या परवानग्या लागतात, उदाहरणार्थ वेलफेअर करता दिलेली जमीन आहे, ऍक्च्युली ती वेलफेअर करता यूज झाली पाहिजे होती. त्याला महसूल खात्याची परवानगी मिळणं अत्यंत गरजेचं होतं. काहीतरी जुजबी पेपरवर्क फक्त केलेले आहे आणि त्यावेळेच्या विद्यमान काही कमिशनर जे होते किंवा बीएमसी, तुम्हाला माहिती नसेल तर अनेक लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. हा एकाचा प्रकार नाहीये. महसूल खात्याची जमीन आहे, ती गृह खात्याने परवानगी घेतली की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा संशोधनाचा भाग होणार आहे आता. आणि हे पत्रव्यवहार गेले 2 वर्ष आम्ही करतोय. कलेक्टर पासून सगळ्यांना हे पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत. परंतु हे अशा पद्धतीचं गव्हर्नमेंटची जागा वेलफेअर करता यूज करण्याकरता याला काही नॉर्म्स असतात, ते नॉर्म्स पाळले गेलेले नाहीयेत. एवढंच नाही, तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल, आता जे काल होर्डिंग पडलंय, ती होर्डिंगची जागा आहे ती रिझर्व आहे फॉर गार्डन. ती गार्डनची जागा रिझर्व आहे, हे माहिती नाहीये कोणाला. आमच्याकडे अधिकृत पेपर आहेत, ते गार्डन मध्ये त्यांनी ते होर्डिंग उभं केलेलं आहे आणि तो कमर्शियल त्याचा यूज केला गेलेला आहे. ते बांधताना साधारणतः 10 ते 15 मजली इमारत जेव्हा बांधतो तेव्हा खाली साधारणतः 40-50 फूट खाली डेप्थ असावी लागते. एकंदरीत जे होर्डिंग काल पडलंय साधारणतः 6 ते 7 फक्त डेप्थ होती त्याची. म्हणजे किती परिस्थिती, म्हणजे कसं पैसे खाल्ले जातात आणि केवढा भ्रष्टाचार केवढ्या लेवलला चाललाय हे दाखवण्याचं काम अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे काहीतरी झाल्याशिवाय लोकांचे डोळे उघडणार नाहीत गव्हर्नमेंटचे, अशा पद्धतीचं कालचं प्रकरण झालेलं आहे. निश्चित डोळे उघडणार नाहीत काहीतरी घडल्यानंतर, मात्र काहीतरी घडल्यानंतर खरंच ठोस कारवाई होणार का हा सुद्धा प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीनं जो भ्रष्टाचार सुरू आहे त्यावर सुद्धा आवाज उठवून न्याय मिळवून देणं अत्यंत आवश्यक आहे. मनोज चव्हाण, माझे सहकारी अक्षय सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांना काही आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. मनोजजी, तुमच्या माध्यमातून जे पत्र आता जाहीर केलं जातं, या पत्रानुसार तुम्ही गेल्या वर्षीच्या जूनमध्ये याबाबतचा आवाज पुन्हा एकदा उठवला होता, मात्र जून नंतर पुन्हा एकदा काही कारवाई करण्यात आली आहे का? कारण तुम्ही विधिमंडळाला नीलम गोरे ज्या सभापती होत्या त्यांना पत्र लिहून आठवण करून दिली होती की विधिमंडळात झालेल्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी अजून सुरू झालेली नाही. आता गेल्या वर्षभरात काही यंत्रणा हल्ली होती का या संदर्भात? आत्ताची काय अपडेट आहे त्याची? काही हल्ली गेली नाही. उलट म्हणजे आश्चर्यकारक गोष्टी आहेत. कलेक्टर एक स्पेसिफिक इन्क्वायरी काढायला पाहिजे होती. ज्या इन्क्वायरीचा रिपोर्ट येण्याच्या अगोदरच कलेक्टरने ते पेट्रोल पंप व्हॅलिड आहे
असं सांगण्यात आलं. म्हणजे किती काय सगळे कसं मिलीभगत आहे हे आम्ही सिद्ध करू शकतो. सगळे कागदपत्र आहेत. कागदपत्र म्हणजे पेपर ड्रिल काहीतरी एकदम भाषा इकडे तिकडे वापरून साधारणतः कशा बरं पेट्रोल पंप कोणाकरता घेतलेला आहे? त्या पोलिसांच्या गाड्यांकरता पेट्रोल भरण्याकरता पेट्रोल पंप मागण्याचा हे आहे. तो कमर्शियल माणसाला चालवायला दिलाय. हे सगळं दिसतंय. परंतु हा याच्यामध्ये बरीचशी मर्जी म्हणतो म्हणजे बीएमसी कमिशनर पासून बिल्डिंग डिपार्टमेंट पवईमध्ये जे आहे त्याची परमिशन या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. कशा पद्धतीचं परमिशनच दिली म्हणजे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं हे नाही. माननीय प्रवीण दरेकरांनी आवाज उठवला होता. आम्ही ते पत्रव्यवहार आणि ते पुराव्यानिशी सगळं दिलं होतं. परंतु अजून वर्षभर झालं कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी किंवा काही झालेलं नाहीये. कारण बरेच मोठमोठ्या थोरा मोठ्यांचे हात त्याच्यामध्ये बरबटलेत. म्हणून बोलतो ना हे होर्डिंग जिथे बांधलंय ते गार्डन आहे ऍक्च्युली. त्या गार्डनचं रिझर्वेशन आहे ते. आणि तिथे असं कमर्शियल करोडो रुपये कमवून तिथे मलिदा खाल्ला जातोय. पण हा वेलफेअरसाठी मिळतोय का? गृह खात्याला वेलफेअरसाठी हा पैसा मिळतोय का? याचंही काही इन्क्वायरी त्यांनी अजून सांगितलेली नाही आम्हाला. अक्षय मनोजजी, हे इगो मीडियाचं हे होर्डिंग्स होतं. तुम्ही इगो मीडियावर देखील आरोप करतायत की इगो मीडियाला वरद असताय. नेमकं कोणाकडे बोट दाखवताय इगो मीडिया आणि कोणाची ही इगो मीडिया कंपनी आहे? कोणाचं अभय आहे की ज्या एवढी हिंमत की मोक्याच्या जागेवर ईस्टर्न एक्सप्रेस सारख्या मोक्याच्या जागेवर एवढं मोठं होर्डिंग उभारते? कोणाचं पाठबळ आहे या इगो मीडियाला? नाही ह्या सगळ्या अधिकारी वर्ग जे मी तुम्हाला सांगतोय बीएमसी कमिशनर आले, त्याच्यामध्ये रेल्वेचे जे काही अधिकारी आले, होम डिपार्टमेंट आलं, त्याच्यानंतर महसूल खातं याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं, बीएमसी कमिशनर तर झाले. या 6-7 डिपार्टमेंटना कसं मॅनेज करून काय पद्धतीने हे केले हे होऊ शकत नाही मनोजजी. राजकीय वरद हस्ताशिवाय हे होऊ शकत नाही. 100%. त्यावेळेला सरकार म्हणजे दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री होते ज्यावेळेला हे सगळं आलं. आणि माझ्या मते उद्धव ठाकरे साहेब सीएम साहेब होते त्यावेळेला जेव्हा हे म्हणजे 12 डिसेंबर 2021 का 20 तारखेने हा पेट्रोल पंप नावारूपाला आलाय. बरं एमएसआरडी का एमएमआरडी ज्यांनी रस्ता बनवलाय हायवेचा त्याने पण नॉर्म्सचं पाया हे केलेलं आहे. 6 मीटर नंतर अशा पद्धतीचं बांधकाम पेट्रोल पंपचं करायचं असतं. हे केलंय का? म्हणजे एमएमआरडी रस्ते ज्यांनी हायवे बांधले ते तिकडे तेवढेच जबाबदार आहेत. त्यांची तरी कशी एनओसी मिळाली? अक्षय आपल्या सोबत आहेच मनोजजी. तुम्ही आता जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि आधी सुद्धा या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले, वर्षभर 2 वर्ष पाठपुरावा सुद्धा केला, मात्र काही उपयोग झाला नाही. आता या घटनेनंतर तुम्ही कशा पद्धतीने आवाज उठवणार आहेत? नाही आम्ही आमच्या पद्धतीने आमचं आंदोलन चालूच राहणार. आणि आता तर खूप काही गोष्टी करूनच मिळाले. या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही पुन्हा एकदा शेवटी शासन आहे लोकशाही पद्धतीने आपल्याकडे त्यामुळे हे सगळे पत्रव्यवहार आणि पुरावे हे निश्चितपणे आम्ही उघडकीस आणणार. आणि पुढची कारवाईमध्ये आम्ही याच्यामध्ये जे कागदपत्र पाहिजेत ती आम्ही संपूर्णपणे शासनाला आणि इन्क्वायरी कमिशनला मदत करू. निश्चित. मनोज चव्हाण, आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात याबद्दल धन्यवाद. अक्षय, तुझेही सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.